पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती आणि त्याला कारणही तसंच होतं। 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता संपुष्टात आल्यानंतर परिचारक समर्थकांच्या आग्रहाखातर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता। यातूनच ते सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, परंतु शनिवारी रात्री भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परिचारक यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि परिचारक यांची समजूत काढण्यात ते यशस्वी ठरले। परिचारक यांनी नक्की माघार कुठल्या अटी शर्तीवर घेतली, आमदार आवताडेंकडून त्यांना कुठल्या आश्वासने देण्यात आली आणि पक्षाकडून बंद खोलीत कुठल्या आश्वासन देण्यात आले याची मोठी चर्चा त्यावेळी झाल्याचं दिसून आलं होतं। परंतु माध्यमांसमोर बोलताना मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावेळी प्रशांत परिचारक हे लवकरच विधिमंडळात दिसतील अशी ग्वाही दिली होती आणि भाजपचे वरिष्ठ नेते दिलेला शब्द पाळतील या आशेवर त्यांच्या उमेदवारीबाबत परिचारक समर्थक निश्चिंत होते। परंतु राजकारणामध्ये चालू घडी पाहून निर्णय घेतले जातात याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आल्याचं दिसून आलं। भाजपकडून काल रात्री उशिरा सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। खरे तर मागील काही दिवसात राजेंद्र राऊत यांनाच उमेदवारी मिळणार याबाबत अनेक सूचक घटना घडताना दिसून येत होत्या। बार्शी येथील भगवंत देवस्थानच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र राऊत यांचा पक्ष नक्की विचार करेल असा संदेश दिला होता। तर उमेदवारी निश्चित करण्यासाठी मुंबईत हालचाली सुरू असताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राजेंद्र राऊत यांचा एकत्रित विमान प्रवास शनिवारी राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेसाठी घेतलेले उमेदवारी अर्ज यावरून राजेंद्र राऊत हेच उमेदवार असणार अशी चर्चा झाली। परंतु तरीही परिचारक समर्थकांना आशा वाटत होती पक्षनिष्ठेचा विचार केला जाईल। आता परिचारक यांना उमेदवारी नाकारल्यानंतर पंढरपूर शहर तालुक्यातील अनेक परिचारक समर्थक संतप्त झाले असून भाजपच्या पदांचे राजीनामे दिले जावेत अशी भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत। तर दुसरीकडे 4 मतदारसंघात विधानसभा आणि लोकसभेसाठी परिचारक समर्थक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असताना देखील परिचारक यांच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष केलं गेल्यामुळे याचा फटका पुढील काळात निश्चितपणे भाजपला बसेल असा इशाराही देताना दिसून येत आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारीचा विषय संपुष्टात आल्यानंतर परिचारक समर्थकांना आता राज्यपाल कोट्यातून प्रशांतराव परिचारक यांची निवड होणार का याची प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण राज्यपाल नियुक्त कोट्यातून आणखी 5 जागा रिक्त आहेत। तर दुसरीकडे आता 2019ची विधानसभा निवडणूक लढवूनच आमदार होऊ असा निर्धार परिचारक समर्थक व्यक्त करू लागलेत। निवडणूक लढण्यासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांना मात्र मोठी तयारी करावी लागणार असून जनतेमध्ये सहजपणे मिसळून संवाद साधावा लागणार आहे। पंढरपूर तालुक्यातील पांडुरंग परिवार हा संस्थांशी जोडलेले कार्यकर्ते पदाधिकारी यांचा एकत्रित समूह आहे। त्या व्यतिरिक्त इतर सर्वसामान्य मतदारांशी अथवा स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी परिचारक यांचा फारसा संवाद नसतो, तर सर्वसामान्य नागरिकांशी थेटपणे संवाद नसतो अशी टीका विरोधक त्यांच्यावर करताना दिसून आले होते।
आता 2च्या विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी परिचारक यांना लोकनेत्यांच्या संकल्पनेतून काम करावं लागणार असून आपल्या पक्षानं उमेदवारी न दिल्यास प्रसंगी अपक्ष लढण्याची तयारी देखील करावी लागणार आहे आणि अशा वेळी सर्वसामान्य जनतेचे पाठबळ पाठीशी राहण्यासाठी अधिक आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे असंच म्हटलं जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणूक तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत परिचारक हे मोठ्या बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं. पूर्वी मंगळवेढा तालुक्यातील परिचारक समर्थकांचे वाढत गेलेले बस्तान देखील आता विस्कटू लागल्याची चर्चा असून मंगळवेढा शहर तालुक्यातील कधी काळी परिचारक समोर या ठिकाणी तक समजले जाणारे अनेक नेते आता विद्यमान आमदार आवताडे यांच्याशी जोडले गेले असल्यामुळं पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात परिचारक यांना पुन्हा लोकसंग्रह वाढवण्यासाठी तसेच संस्था निगडी ते राजकारण बाजूला ठेवून व स्थानिक कार्यकर्ते ठराविक नेते यांच्या गराड्यातून सुटका करून घेत सर्वसामान्य मतदारांशी थेटपणे संपर्क ठेवावा लागणार आहे. तरच भविष्यात कदाचित भाजपकडून उमेदवारी मिळाली अथवा अपक्ष लढावे लागले तर विधानसभेची वाट सोपी होईल असं निरीक्षण राजकीय निरीक्षक नोंदवत आहेत. तर दुसरीकडे परिचारक यांच्या सहकार्यानं 2021च्या निवडणुकीत अल्पमतानं संपादन केलेला विजय तर 2024च्या निवडणुकीत परिचारक सोबत असतानाही आमदार आवताडे यांना मतमोजणी वेळी मताधिक्यासाठी शेवटच्या फेरीपर्यंत द्यावी लागलेली झुंज आणि शेवट मंगळवेढा तालुक्यातील काही गावांनी दिलेले मताधिक्य या साऱ्या बाबी लक्षात घेत पुढील काळात आमदार आवताडे यांना देखील प्रसंगी तिरंगी लढत होण्याची शक्यता लक्षात घेत 2019च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे. काल सायंकाळी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंढरपूर शहर तालुक्यातील परिचारक समर्थक असलेले भाजपचे कार्यकर्ते तसेच काही पदाधिकारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी प्रकट करीत असून अनेक कार्यकर्ते भाजपच्या पदाचा राजीनामा देण्यासाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे. आता भाजपकडून उमेदवारी नाकारल्यामुळे आपल्या पदांचा राजीनामा देण्याचं सत्र कदाचित आजपासूनच सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जाते.